Standard 7th Subject General Science Unit 1st The Living World Adaptations and Classification. Hello students, in previous video we saw about the adaptations in animals. We already started adaptations in animals. In that we saw the adaptations in animals in forest and grassland animals. तर आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं, फॉरेस्ट आणि ग्रासलँडमध्ये राहणारे जे ॲनिमल्स आहेत तर त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचे ॲडॅप्टेशनल चेंजेस झालेले आहेत हे पाहिले. सो देर आर सम चेंजेस ऑकर्स इन ॲनिमल्स विच लिव्स इन अ फॉरेस्ट और इन ग्रासलँड. सो व्हॉट आर दॅट चेंजेस? सो देर आर टू टाइप्स ऑफ ॲनिमल्स इन फॉरेस्ट, कार्निवोरस अँड हर्बिवोरस. In carnivorous animals, their eyes are they are located on the in front of their head. तर त्यांचे जे आईज आहेत तर ते हेडच्या फ्रंट रिजनमध्ये प्रेझेंट असतात. देअरफॉर दे कॅन सॉ their prey from the long distance. Also they have padded paws, and then their legs are very much strong one because of to run faster. They also have their canines are pointed one and sharp one to bite the prey. Okay, so there are some changes or the adaptations in carnivores. Now in herbivores, so there are some adaptations are present in the herbivores also. So the eyes of the herbivores, they are below to the forehead. Foreheadच्या खाली असतात. The ears are on the either side of the head, and therefore they can receive the sound from long distance, and thus they can saw their predators from the long distance, or the sight is a long one, and thus they can protect themselves from their predators. So their legs also are long and they are tapering. Thus these are some adaptations occurs in herbivores. After that we saw the adaptations in desert animals. डेझर्ट ॲनिमल्समध्ये ॲडॅप्टेशन्समध्ये कुठल्या कुठल्या टाईपचे चेंजेस झालेले आहेत हे पण आपण काय केलं पाहिलेलं आहे. याच्यामध्ये एक तर in desert region there is a scarcity of water is present, and therefore to prevent the loss of water their skins are thicker one. Then the legs are long, the nostrils have folding of the skin, and thus they have flat and cushioned soles. All these are, and some animals are lived inside the burrows, and they are inactive at the daytime but they are active at the night one. So these are the some changes occurs in animals in desert which lives in desert. Now today we are going to start about the adaptation in animals of a snowy region. So see, adaptations in animal of snowy region. Snowy region. स्नोई रिजन म्हणजे कसलं? बर्फाळ प्रदेशामध्ये. बर्फाळ प्रदेशामध्ये राहणारे जे ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचे ॲडॅप्टेशन झालेलं आहे तर त्याचा आपण काय करूया आता स्टडी करूया. सो सी हिअर वन ॲक्टिव्हिटी इज गिवन टू यू ऑल ऑफ यू फ्रॉम द इंटरनेट. Download the images of the animals like yak, polar bear, white fox, silver fox, mountain goat, Siberian husky dog and the snow leopard. तर हे सगळे जे ॲनिमल्स आहेत त्याचे काय करायचे, तुम्हाला इमेजेस नेटवर काय करायचे सर्च करायचे आहेत आणि ते डाउनलोड करून घ्यायचे आहेत. तुम्हाला त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. व्हाय इट इज असं का सांगितलं आहे पहा, कारण आपल्याकडचे जे सराउंडिंग आहे किंवा एन्व्हायरमेंट आहे दॅट इज अ टोटल डिफरंट फ्रॉम दॅट ऑफ
द ॲनिमल्स विच लिव्स इन अ स्नोई रिजन. तर हे सगळे जे ॲनिमल्स आहेत हे स्नोई रिजनमध्ये राहणारे काय आहेत ॲनिमल्स आहेत. तर यांना आपण प्रत्यक्षात कधी पाहिलेलं नाही किंवा आपण पाहिलं आहे पण ते कसं चित्रामध्ये किंवा इतर ठिकाणी आपण पिक्चर्समध्ये वगैरे काय केलं त्यांना पाहिलेलं आहे. मग असे जे सगळे ॲनिमल्स आहेत तर ते काय करायचे त्याच्या इमेजेस डाउनलोड करून घ्यायच्या आहेत. तर कदाचित तुम्ही याचं चित्र पाहिलं असेल जे आपल्या अंकल्पीमध्ये वगैरे असतं. त्याच्यानंतर गुगलवर सर्च केल्यानंतर तुम्हाला ध्रुवीय प्रदेशामध्ये राहणारे जे अस्वल असतात पोलर बियर तर त्याचे तुम्हाला इमेजेस मिळतील वगैरे. तर ह्या सगळे हे जे ॲनिमल्स आहेत सो कम्पेअर दीज इमेजेस विथ दोज ऑफ द सिमिलर ॲनिमल्स फ्रॉम द टिपिकल ट्रॉपिकल फॉरेस्ट. आता हे जे स्नोई रिजनमध्ये राहणारे हे जे सगळे एक्झाम्पल्स आपण बघितले त्यांचं आणि जे फॉरेस्टमध्ये राहणारे त्याच टाईपचे म्हणजे बियर किंवा फॉक्स किंवा हे जे गोट वगैरे आहेत डॉग्स वगैरे तर याचं कंपॅरिझन आपण केलं म्हणजे ट्रॉपिकल फॉरेस्टमध्ये राहणारे ॲनिमल्स आणि आत्ता एक्झाम्पल मी सांगितले स्नोई रिजनमध्ये राहणारे ॲनिमल्स. तर यांचं जेव्हा आपण कंपॅरिझन तुलना करतो आपण तर देर इज अ मच डिफरन्स इन बिटवीन दीज टू टाईप्स ऑफ ॲनिमल्स विच लिव्ज इन टू डिफरंट टाईप्स ऑफ हॅबिटॅट. याच्यामध्ये आपल्याला खूप मोठा काय होतो फरक दिसतो. सो देर आर सम ॲडॅप्टेशनल चेंजेस ऑकर्स इन अ टिपिकल टाईप ऑफ एन्व्हायरमेंट. ते ज्या एन्व्हायरमेंटमध्ये राहतात त्या टाईपचे चेंजेस त्यांच्यामध्ये झालेले आपल्याला पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल सी सो देर आर सम चेंजेस ऑकर्स इन द ॲनिमल्स लाईक सी द स्किन color or the body color of these animal is white or silver in color. So these are some adaptations occurs in a snowy region. So color of the body, what is the color of the body? So body color is white in or the body is in silver in color. बॉडी कशी असते सिल्वर कलरची असते किंवा कशी असते व्हाईट कलरची असते. देन दे हॅव long thick hairs on the skin and these are the typical characteristics of the animals of snowy region. आणखीन एक मेन याच्यामध्ये they have long and thick hairs. त्यांच्यामध्ये काय आहेत हेअर कशा आहेत लॉंग अँड थिक खूप लांब आणि थिक एकदम जाड असे काय हेअर्स आहेत. सो दीज आर द टिपिकल कॅरेक्टरिस्टिक्स विच आर सीन इन द ॲनिमल्स विच लिव्स इन अ स्नोई रिजन. तर हाऊ आर दीज कॅरेक्टरिस्टिक्स आर युजफुल टू देम. आता हे टिपिकल कॅरेक्टरिस्टिक्स कशा प्रकारे यांना उपयोगी पडत असतील सांगा बरं. सो कसे सो द कलर ऑफ द बॉडी इज व्हाईट ऑर सिल्वर सो दे कॅन इझिली हाईड इन द स्नोई रिजन. बर्फाळ प्रदेशामध्ये बर्फ जो व्हाईट सिल्वर कलरचा असतो तर ज्यामध्ये ते सहजपणे काय करू शकतात लपवू शकतात. दे हॅव लॉंग अँड थिक हेअर. पूर्ण बॉडीवर काय आहे स्किन काय आहे एकदम पूर्ण केसाळ अशी आहे म्हणजे लांब आणि जाड असे काय असतात केस. देअरफॉर दे कॅन प्रोटेक्ट देमसेल्स फ्रॉम द एक्स्ट्रीम कोल्ड कंडिशन. तर याच्यामुळे ते काय करू शकतात स्वतःचं संरक्षण करू शकतात. कशापासून तर ही जी पूर्ण बाहेर त्यांच्या एन्व्हायरमेंट सराउंडिंगमध्ये ही काय आहे कोल्ड कंडिशन आहे एकदम एक्स्ट्रीम म्हणजे खूप जास्त थंडी आहे तिच्यापासून ते काय करू शकतात स्वतःचं संरक्षण करू शकतात. सो दीज आर द ॲडॅप्टेशन्स विच आर सीन इन द ॲनिमल्स विच लिव्स इन अ स्नोई रिजन. The next point is the adaptations in aerial animals. आता याच्यानंतर आपण सेकंड बघूया टाईपचे ॲनिमल्स त्यांच्यामध्ये होणारं ॲडॅप्टेशन आपण पाहूया. सो नेक्स्ट वन इज ॲडॅप्टेशन्स इन एरियल ॲनिमल्स. एरियल ॲनिमल्स म्हणजे कसले एरियल ॲनिमल्स म्हणजे कसे जे हवेमध्ये राहतात ते
हवेमध्ये राहतात म्हणजे काय, जे उडू शकतात, जे झाडांवर राहतात वगैरे. तर असे जे काही ॲनिमल्स आहेत, तर त्यांच्यामध्ये हवेमध्ये राहण्यासाठी त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचे चेंजेस किंवा ॲडॅप्टेशन झालेले असतात हे आपण पाहूयात. सो कॅन यू रिकॉल दिस थिंग्स. आता हे तुम्हाला आठवतं का पहा. हा भाग जो आहे तर तो तुम्हाला झालेला आहे. सो व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन द व्हेइकल्स ऑन द रोड अँड एरोप्लेन्स. आता असा प्रश्न आहे पहा, जे रस्त्यावर जाणारे जे वाहनं आहेत त्यांच्यामध्ये आणि एरोप्लेन जे आहे म्हणजे विमान जे आहे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा मेन डिफरन्स तुम्हाला दिसतो. तर हे तुम्ही सहजपणे सांगू शकतात की त्याला चाकं असतात, जे रस्त्यावर धावतात अशा वाहनांना काय आहे, चाकं आहेत वगैरे. आकार त्याचा छोटा वगैरे म्हणजे रस्त्यांवर धावण्यासाठी त्यांच्यामध्ये काय आहेत अशा प्रकारचे बदल आहे. तेच जर विमान आहे तर विमानांना खूप मोठी मोठी चाकं जी चाकांवर चालतात काय नाही, तर त्यांच्यामध्ये काय आहेत तर पंख आहेत किंवा वरती फिरणारं काय आहे फॅनसारखं दिसणारे त्याला पाते आहेत जे हेलिकॉप्टर वगैरे तर त्याला फिरणारे असतात. किंवा मोठे मोठे काय त्यांचा एक विशिष्ट प्रकारचा पण आकार असतो. जसे आता वाहनं साधारणपणे काय आहेत आयताकृती वाहनं असतात जे रस्त्यांवर चालतात, पण तसा आकार असतो का जे हवेमध्ये उडतात असे जे विमान असतात किंवा हेलिकॉप्टर जे आहेत तर त्यांच्यामध्ये वेगळ्या प्रकारचा आकार असतो. तो थोडासा का होतो दोन्ही बाजूला निमुळता होत गेलेला असा काय असतो त्याचा आकार असतो. सो अशा प्रकारचा डिफरन्स जो आहे तर तो आपल्याला काय दिसतो ॲनिमल्समध्ये सुद्धा दिसतो. सो द स्पिंडल शेप्ड बॉडी ऑफ द बर्ड्स also minimize the resistance of the air while flying. आता कुठलं ॲडॅप्टेशन झालेलं आहे बघा. शेप कसा आहे, बॉडी शेप ऑफ द बॉडी कसा आहे, शेप इज स्पिंडल. कसा शेप आहे, स्पिंडल मीन्स कसा, सो दॅट लाईक दॅट वे. कसा आहे हा स्पिंडल म्हणजे अशासारखा, अशी काय आहे यांच्यामध्ये शेपटीचा भाग आहे आणि बीकचा काय आहे पार्ट आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काय असतील फिगर्स वगैरे. फक्त हा शेप जो आहे तर तो लक्षात घ्या. स्पिंडल शेप म्हणजे कसा, टॅपरिंग ऑन बोथ साईड. दोन्ही बाजूला काय केलं आहे निमुळता होत गेलेला कसा आकार आहे. त्याच्यामुळं जेव्हा ते काय करत असतात हवेमध्ये उडतात तर तेव्हा हवेचा जो रेजिस्टन्स आहे प्रतिकार जो आहे तर तो काय होतो कमी होतो. त्याच्यामुळं काय होतं त्यांचा एक स्पेसिफिक टाईपचं काय आहे टिपिकल असा त्यांना शेप असतो. ओके, सो दे कशासाठी उपयोग होतो सगळा हा स्पिंडल शेप कशासाठी याचा यूज होतो. सो विथ द हेल्प ऑफ धिस शेप दे कॅन रेझिस्ट द रेझिस्टन्स ऑफ द एअर व्हाईल फ्लाईंग. उडत असताना हवेचा जो प्रतिकार आहे तर तो कमी करण्यासाठी मिनिमाइज करण्यासाठी स्पिंडल शेपड जो आहे तर तो बर्ड्समध्ये काय होतो उपयोगी पडतो. विथ अ हॉलो बोन्स अ बॉडी कवरिंग ऑफ द फिदर्स अँड मॉडिफिकेशन ऑफ द फोर लेग इंटू विंग्स. आणि अजून काय काय याच्यामध्ये चेंजेस झालेले आहे बघा. बर्ड्समध्ये काय हे चेंजेस आहेत टिपिकली. तर बॉडी शेप कसा आहे स्पिंडल, शिवाय यांच्यामध्ये काय आहेत हॉलो बोन्स आहेत. हॉलो म्हणजे कशी हॉलो काय आहेत बोन्स म्हणजे पोकळ अशा प्रकारचे काय आहेत त्याच्यामध्ये बोन्स आहेत. हाडं काय आहेत पोकळ. आता बघा पोकळ हाडांमुळे काय झालं आहे बॉडीचं जे वेट आहे वजन जे आहे तर ते काय झालं कमी झालेलं आहे. म्हणजे जी पूर्ण बॉडी आहे तर ती वजनाने हलकी झालेली आहे आणि ती उडण्यास काय होतं सहजपणे ते उडू शकतात. आणि शिवाय कोणत्या प्रकारचे काय बदल आहेत बघा. बॉडी इज कवर्ड विथ द फिदर्स. पूर्ण काय आहे बॉडीवर काय आहे पिसांनी भरले. बॉडी इज कवर्ड विथ फिदर्स. फिदर्स म्हणजे काय पीस आहे पूर्ण. त्याच्यामुळं काय होतं पुन्हा बॉडी हलकी झालेली आहे वजनाने. दॅट बिकम्स अ लाईट. Also modifications of the four leg into wings. Four legs जे आहे four legs are modified. Four legचं मॉडिफिकेशन कशामध्ये झालेलं आहे विंग्स मध्ये.
विंग्समध्ये फोर लेग्स म्हणजे पुढचे जे पाय आहेत, तर त्याचं ते काय नाही आहेत त्यांना, त्याचं मॉडिफिकेशन म्हणजे त्याचा बदल कशामध्ये झालेला आहे, विंग्समध्ये. विंग्स म्हणजे पंख. आता हे कशासाठी, सो दीज आर युजफुल फॉर फ्लाइंग, हे उडण्यासाठी काय करतात, युजफुल ठरतात. म्हणजे अशा प्रकारे उडण्यासाठी हे सगळे जे काय हे सगळे अडॅप्टेशन्स या एरियल ॲनिमल्समध्ये आपल्याला झालेले दिसतात. सो ऑल फ्रॉम दॅट देअर बॉडी इज लाईट इन वेट अँड ॲडॅप्टेड फॉर द फ्लाइंग. या सगळ्यांमुळं त्यांची बॉडी जी आहे वजनाने काय झालेली आहे, हलकी झालेली आहे. अँड दे कॅन इझिली फ्लाय इन एअर, ते सहजपणे काय करू शकतात, हवेमध्ये उडू शकतात. आणि अशा प्रकारचे हे सगळे काय आहेत, ॲडॅप्टेशन्स विच आर ऑब्झर्व्ड इन एरियल ॲनिमल्स. हे सगळे कशामध्ये झालेले ॲडॅप्टेशन्स आहेत, एरियल ॲनिमल्समध्ये झालेले. आता हे झालं बर्ड्स ऑफ फ्री. हे सगळे ॲडॅप्टेशन्स आपण कशामध्ये बघितले, बर्ड्समध्ये बघितले. आता इन्सेक्ट्स जे आहेत, इन्सेक्ट, तर बॉडी ऑफ द इन्सेक्ट ऑल्सो इज लाईट इन वेट अँड टॅपर्स इन बोथ एंड्स. तर इन्सेक्ट तुम्ही बघितलं असाल, बटरफ्लाईज वगैरे किंवा पतंग फिरतात ते, तर अशा प्रकारचे डिफरंट इन्सेक्ट पण तुम्ही बघितलं असाल जे काय होतात, हवेमध्ये उडतात. त्यांच्यामध्ये सुद्धा काय झालेलं आहे, त्यांची बॉडी जी आहे तर ती लाईट इन वेट आपल्याला दिसते. हे इन्सेक्टमधलं बघूया आपण आता, म्हणजे कीटक. इन्सेक्ट म्हणजे कोण आहे, कीटक आहे. त्यांची पण बॉडी काय आहे, बॉडी इज लाईट इन वेट, वजनाने हलकी आहे. लाईट इन वेट, वजनाने हलकी बनलेली असते. अँड टॅपर्स इन बोथ एंड, त्यांच्यामध्ये पण आपल्याला काय होतं, बॉडी पूर्णपणे दोन्ही टोकांना निमुळती झालेली आपल्याला दिसते. जसं फॉर एक्झाम्पल बटरफ्लाय घेतलं, त्याच्यामध्ये बघा बटरफ्लायमध्ये तुम्हाला दिसेल की याच्यामध्ये पण काय असतात, अशा प्रकारे बॉडी जी आहे तर ती काय झाली आहे, पूर्ण टॅपरिंग म्हणजे कसं आहे, दोन्ही टोकांना निमुळती अशी काय होते, बॉडी तयार झाली असते. सो बॉडी इज अ लाईट इन वेट अँड टॅपरिंग ऑन बोथ एंड्स. टॅपरिंग इन बोथ एंड्स और टॅपरिंग टू बोथ एंड्स. दोन्ही टोकांना काय दिले की निमुळती अशी काय आहे, बॉडीचा शेप आहे. जसं बर्ड्समध्ये असतं त्याप्रमाणे. सो दे कॅन फ्लाय विथ 2 पेअर्स ऑफ द विंग्स. त्यांच्यामध्ये काय आहे, फ्लाईंग करण्यासाठी किती पेअर्स ऑफ विंग्स आहेत, तर याच्यामध्ये एक आणि ही काय आहे, दुसरी पेअर आहे. ही एक आणि ही काय आहे, दुसरी. सपोज दिस वन, अशा 2 पेअर्स आहेत, विंगच्या काय आहेत, 2 पेअर्स आहेत. सो हा पण काय आहे, बदल झालेला आहे. अँड दे ऑल्सो वॉक विथ 6 स्टिक लाईक लेग्स. शिवाय काही जे इन्सेक्ट्स आहेत त्यांच्यामध्ये 3 पेअर्स ऑफ लेग्स आहेत, म्हणजे पायांच्या 3 जोड्या, टोटल 6 काय आहेत, लेग्स आहेत. स्टिकसारखे दिसणारे म्हणजे काठीसारखे दिसणारे काय, असे 6 पाय त्यांच्यामध्ये असतात, ज्याचा यूज करून ते काय करू शकतात, सहजपणे चालू शकतात. जसं तुम्ही कोळी, कोष्टी वगैरे बघितलं असाल वगैरे, हे सगळे काय आहेत, इन्सेक्ट्स आहेत. तर ते काय करू शकतात, चालू पण शकतात त्यांच्या लेग्सचा यूज करून. बॅट्स कॅन फ्लाय विथ द हेल्प ऑफ द पॅटॅजियम, thin fold of the skin between their foreleg and hind legs. आता तुम्ही बॅट म्हणजे बॅट बघितला असेल, बॅट म्हणजे कोण, वटवाघू. वटवाघू बघितला असेल तर त्याच्या पुढचे आणि मागचे जे पाय आहेत तर त्याच्यामध्ये काय असतो, एक स्किनचा म्हणजे जी त्वचा आहे तिचा त्याच्यासारखा काय असतो, पडदा असतो. तर त्या पडद्याला काय म्हणतात, पॅटॅजियम. त्या पडद्याला काय म्हणायचं, पॅटॅजियम असं म्हटलं जातं. सो विथ द हेल्प ऑफ दिस पॅटॅजियम बॅट काय करू शकतो, उडू शकतो, फ्लाय करू शकतो. तो इन्सेक्ट नाही, बॅट काय आहे, इन्सेक्ट नाही. दॅट इज वन इज द मॅमल. हा कोण आहे, सस्तन प्राणी आहे, तरीही तो काय करू शकतो, उडू शकतो. बिकॉज ऑफ देर आर सम ॲडॅप्टेशनल
चेंजेस ऑकर्स इन द बॅट टू कशासाठी टू फ्लाय करण्यासाठी म्हणजे उडण्यासाठी. सो दीज आर डिफरंट टाइप्स ऑफ द ॲनिमल्स अँड विच आर ॲडॅप्टेड फॉर एरियल habitat or aerial environment. So observe the various birds and insect in your area. अशा प्रकारे तुम्ही त्यांच्यामध्ये अशा डिफरंट टाईपचे तुम्ही ॲनिमल्स बघू शकता, एरियल ॲनिमल्स बघू शकता, बर्ड्स, इन्सेक्ट वगैरे जे तुमच्या सराउंडिंगला आहे त्याचं तुम्ही काय करू शकता, ऑब्झर्वेशन करू शकता आणि त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचे चेंजेस झालेले आहेत हे पण तुम्ही ऑब्झर्व करू शकता. आता इथं बघा 3 डिफरंट टाईपचे आपण ॲनिमल्स बघितले विच आर ॲडॅप्टेड फॉर द एरियल लाईफ. हे बर्ड्समध्ये झालेलं काय आहे ॲडॅप्टेशन्स, इन्सेक्टमध्ये झालेलं ॲडॅप्टेशन अँड दिस वन इज द बॅट मॅमलमध्ये झालेलं काय आहे ॲडॅप्टेशन आहे. ओके, सो दिस इज अबाउट द ॲडॅप्टेशन ऑफ द ॲनिमल्स इन एरियल, हवेमध्ये उडणाऱ्या प्राण्यांमध्ये झालेलं हे काय आहे ॲडॅप्टेशन आहे. नेक्स्ट टाइप ऑफ adaptation is adaptation in reptiles. Adaptation in reptiles. Reptiles means सरपटणारे प्राणी. जे प्राणी सरपटतात त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचे कशा प्रकारचे ॲडॅप्टेशन झालेले असतात हे आपण आता पाहूया. So observe from the distance how snakes and earthworms creep. तर हे तुम्ही स्नेक्स पाहिलं असाल काही व्हिडिओजमध्ये किंवा इतर ठिकाणी. तर स्नेक किंवा प्रत्यक्षात पण स्नेक कसे क्रीप म्हणजे सरपटत जातात किंवा अर्थवर्म तर तुम्ही जवळून पाहिला असेल, गांडूळ जो आहे तर तो कशा प्रकारे क्रीपिंग करतो म्हणजे सरपटत चालतो याचं ऑब्झर्वेशन तुम्ही केलं असालच. विच ऑर्गन्स डू दे यूज फॉर द क्रीपिंग. तर ते कुठल्या ऑर्गनचा यूज करतात क्रीपिंगसाठी म्हणजे सरपटण्यासाठी सांगा बरं. तर स्नेकमध्ये लेग्स असतात का त्याच्या क्रीपिंगसाठी, देर इज अ ॲब्सेन्स ऑफ लेग्स. तर तो स्किनच्या सहाय्याने काय करतो क्रीपिंग करतो. तसं अर्थवर्ममध्ये असणारे लेग्स पण आपल्याला दिसत नाही तर त्याची बॉडी स्किन आहे त्याच्या सहाय्यानेच तो क्रीपिंग करतो असं आपल्याला काय दिसतं तिथे दिसतं. सो आर देअर एनी स्पेशल चेंजेस फॉर दॅट पर्पज. तर हे क्रीपिंग करण्यासाठी म्हणजे सरपटण्यासाठी त्यांच्यामध्ये विशिष्ट प्रकारचे कुठल्या चेंजेस झालेले असतात का? येस. सो नोट एनी सच चेंजेस. आता अशा काही चेंजेस झाल्या असतील तर त्याची काय करा तुम्ही ऑब्झर्व करा आणि त्याचं रेकॉर्ड ठेवा. ओके, सो द ॲनिमल्स लाईक हाऊस लिझार्ड. हाऊस लिझार्ड म्हणजे आपल्या घरी जी काय असते पाल असते ती. गार्डन लिझार्ड म्हणजे सरडा, क्रोकोडाईल मगर आहे. यूज देअर मसल्स फॉर क्रीपिंग. हे सगळे काय करतात आपल्या मसल्सचा म्हणजे स्नायूचा उपयोगाने काय करतात क्रीपिंग जे आहे म्हणजे सरपटण्याची जी प्रोसेस आहे तर ती करत असतात. सिमिलरली त्याचप्रमाणे दे शो ॲडॅप्टेशन्स इन स्किन. त्यांच्या स्किनमध्ये काही ॲडॅप्टेशन्स झालेले आपल्याला दिसतात. स्किन कशी असते त्यांची ड्राय असते म्हणजे पूर्णपणे कोरडी स्किन आहे. सोल्स ऑफ द फीट, बॉडी कलर यांच्यामध्ये पण ॲडॅप्टेशन झालेले आपल्याला दिसतात. सोल्स कसे असतात तर यांचे वेगळ्या प्रकारचे सोल्स टू होल्ड द वॉल ऑर द सरफेस. तर त्या पृष्ठभागाला पकडून ठेवण्यासाठी काय असतात विशिष्ट प्रकारचे तळवे त्यांच्यामध्ये असतात. शिवाय त्यांचा बॉडी कलर जो आहे तर तो पण काय असतो विशिष्ट प्रकारचा. जिथे ते राहतात तर त्याप्रमाणे त्याचा बॉडी कलर असतो. फॉर एक्झाम्पल सी हाऊस लिझार्ड अँड मॉनिटर लिझार्ड्स हॅव क्लॉड टोज. आता बघा जे हाऊस लिझार्ड आहे म्हणजे घरात असणारी जी पाल आहे तिच्यामध्ये जे काय टोज आहे म्हणजे जी त्याच्या पायांची जी बोटं आहेत त्याच्यामध्ये क्लॉज असतात. क्लॉज म्हणजे काय आहे, क्लॉ म्हणजे नख्या असतात. सो क्लॉड काय आहे टोज आहे. बोटी कशी आहेत क्लॉ असणारी आहे त्याच्यामध्ये नख्या आपल्याला दिसतात. अँड थिन सोल्स. आणि सोल कशी आहे त्याची एकदम थिन आहे म्हणजे पातळ आहे.
तळवा जो आहे तर तो कुशन असा नाही आहे, गादीसारखा नाही आहे, जसं डेझर्ट ॲनिमल्समध्ये असतो तसा वगैरे. त्याच्यामध्ये सोल्स काय आहेत, थिन आहेत, एकदम पातळ अशा आहेत. वेर ॲज स्नेक्स हॅव अ स्केली स्किन. आणि स्नेकमध्ये आपण ऑब्झर्व केलं तर त्याच्यामध्ये काय असतात, स्केल्स असतात, म्हणजे खवले असतात. हे कुणामध्ये आहे, स्केल्स कुणामध्ये आहे, हे स्नेकमध्ये दिसतात. स्नेकमध्ये काय आहे, स्केल्स असतात. आणि लिझार्ड जे आहे, लिझार्ड म्हणजे आपली हाऊस लिझार्ड, पाल जी आहे, तिच्यामध्ये मात्र काय आहे, क्लॉड टोज आपल्याला दिसतात. तर अशा प्रकारचे अडॅप्टेशन्स आहेत. हे कुणामध्ये दिसतात आपल्याला, रेप्टाईल्समध्ये. आणखीन वेगळ्या प्रकारचे अडॅप्टेशन्स पण आपण ऑब्झर्व करू शकतो. सो ऑब्झर्व दॅट अडॅप्टेशन्स विच ऑकर्स इन रेप्टाईल्स. तर त्याच्या स्किनमध्ये, त्याचा बॉडी कलर जो आहे त्याच्यामध्ये, किंवा पुन्हा त्याच्या आणखीन परत पुन्हा त्याच्या क्रिपिंगमध्ये, किंवा अशा वेगळ्या प्रकारच्या काय दिसतात आपल्याला, चेंजेस झालेले आपल्याला दिसतात. सो ऑल दीज आर चेंजेस ऑकर्स इन द ॲनिमल्स विच लिव्स इन ऑर दे कॅन क्रिपिंग, दे आर क्रिप्स. ते जे सरपटणारे प्राणी असतात तर त्यांच्यामध्ये होणारे काय ते ॲडॅप्टेशन्स आहे. ओके. सो टुडे आपण काय काय पाहिलं पहा. सो सम पण ग्लान्स ॲडॅप्टेशन्स इन ॲनिमल्स ऑफ द स्नोई रिजनमध्ये होणारं ॲडॅप्टेशन बघितलं. त्याच्यानंतर एरियल ॲनिमल्समध्ये कशा प्रकारे ॲडॅप्टेशन झालेलं आहे, अबाउट दॅट. अँड द ॲडॅप्टेशन्स इन रेप्टाईल्स ॲनिमल्स विच क्रिप्स, जे काय करतात, सरपटतात. सो धिस इज अबाउट द टुडेज पार्ट. ओके. नाव एक्सरसाइज सी. काय एक्सरसाइज करायचं आहे तुम्हाला, write adaptations in snowy region, write adaptations in aerial animals, and write adaptations in reptiles. All these answers write with examples. So today this one is a today's exercise. Okay.